प्रत्येक कला माणसाला समर्पण मागत असते. बरोबर. प्रत्येक कलावंताला ती कला आपल्यामध्ये येण्यासाठी त्याच्या प्रतिभेचं खूप मोठं मोल मोजून द्यावं बरोबर लागते. कुणाला तारुण्य मोजून द्यावं लागते, कुणाला आजन्म वेदना सहन कराव्या लागतात. पडद्यामागचा जो कलाकार असतो ह्या त्याच्या वेदना त्यालाच माहित बरोबर. असते. प्रत्येकाला ते समर्पण दिल्याशिवाय कोणतीच कला आपल्या अंगी वसत नाही, किंवा आली तरी आपण तिला असं फार मोठं स्वरूप असं देऊ शकत नाही. पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये काही माणसं आहेत जी माझ्या पाठीशी होती. आणि वक्तृत्व ही अशी कला आहे की आपला व्यक्तिमत्वाचा आरसा हा आपल्या वक्तृत्वामधनं दिसतो. आणि त्याच्यामध्ये मला असं बोलायला आवडायचं. मग मी बोलत असताना मी नेमकं काय बोललं पाहिजे. मग स्पर्धांमध्ये भाग घेणं हे इतका मोठा अवघड विषय आहे सर, की तुम्ही व्याख्यानांमधनं तासभर 1.5 तासभर आरामात बोलता. बरोबर. तुमच्याकडे कधी कधी बोलायला नसलं पण 5 मिनिटाची गोष्ट तुम्ही 15-20 मिनिटं पुरवू शकता. इथे 5 मिनिटात आणि 7 मिनिटांमध्ये अनेक काय काय गोष्टी सांगायच्या असतात. त्याच्यातही महत्वाचं सांगायचं असते, त्यातही अडखडायचं नसते. म्हणजे तास 1.5 तास बोलणं फार सोपं, 5 आणि 7 मिनिटं बोलणं हा साधनेचा भाग होता. आणि मी बोलायचे, मी अभ्यास करायचे, मी लहानपण घेऊन लोकांना विचारायचे. आणि आजही मी लहानपण घेऊन लोकांना विचारण्याचा प्रयत्न करते. ती कला जी आहे ती तुम्ही आत्मसात करून घेतली. थोडा थोडा प्रयत्न केला.